सो वन्स अगेन व्हेरी वॉर्म वेलकम, व्हेरी गुड इव्हनिंग टू ऑल ऑफ यू. तर या ठिकाणी मागच्या लेक्चरमध्ये आपण क्वेश्चन नंबर 28 पर्यंतचा पार्ट आपण कव्हर अप केलता. तर काही न्यूमरिकल तुम्हाला मी आता होमवर्क सेट देणार आहे. एकदम इझी न्यूमरिकल आहेत यार. ज्या टाईपचे न्यूमरिकल आपण ऑलरेडी सॉल्व्ह केलेले आहेत, बस त्याच टाईपचे न्यूमरिकल आहेत, तुम्हाला सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर या ठिकाणी क्वेश्चन नंबर 28 आपला झालेला आहे. क्वेश्चन नंबर 29 या ठिकाणी आहे. बघा क्वेश्चन नंबर 29 काय आहे. सो टेक दिस फॉर द होमवर्क. इट्स अ वेरी इजी क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 29. यार ब्लैक कलर का पेन कैसे आ गया? चलो हमें तो रेड कलर चाहिए. हाँ, क्वेश्चन नंबर 29 होमवर्क साठी घ्या. याचा एक स्क्रीनशॉट घ्या सर्वांनी. तुम्हाला ही जी पीडीएफ आहे ही कम्प्लीट पीडीएफ सॉल्व्ह केलेली तुम्हाला उद्या भेटून जाईल. डोंट वरी अबाउट इट. ओके, सो क्वेश्चन नंबर 29 स्क्रीनशॉट घेतला सर्वांनी. तुम्ही तुमच्या पद्धतीने झूम करून स्क्रीनशॉट घ्यायचा तुम्हाला. फाइंड द मॅक्झिमम स्पीड विथ विच अ कार कॅन बी ड्रिव्हन. आपल्याला या ठिकाणी मॅक्झिमम स्पीड फाइंड आउट करायचे आहे, विच इज अलॉंग द हॉरिझॉन्टल प्लेन रोड. ओके, म्हणजे व्ही मॅक्स विच इज इक्वल टू अंडर रूट ऑफ द म्यूएस इंटू आर जी हा फॉर्म्युला तुम्हाला यूज करायचा आहे. ओके, या टाईपचे आपण न्यूमरिकल सॉल्व्ह केलेले आहेत. सो घेतला सर्वांनी स्क्रीनशॉट? मला येस ऑर नो सांगा. नेक्स्ट क्वेश्चन तुम्हाला मी देईल. येस सर. ओके, क्वेश्चन नंबर 30 या ठिकाणी दिलेला आहे बघा. क्वेश्चन नंबर 30. टेक दिस फॉर द होमवर्क. एकदम इझी आहे. अ कार कॅन जस्ट गो अराउंड अ कर्व ऑफ रेडियस, म्हणजे कर्व दिलेला आहे या ठिकाणी 20 मीटर म्हणजे रेडियस आहे, विदाउट स्किडिंग वेन ट्रॅव्हलिंग ऍट अ स्पीड दिलेली आहे. इफ द रोड इज प्लेन फाइंड द कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन बिटवीन द टायर्स अँड द सरफेस अँड द टायर्स ऑफ द रोड. ओके, तर या ठिकाणी हा पण सेम टाईपचा क्वेश्चन आहे. फक्त या ठिकाणी बघा मॅक्झिमम वेलॉसिटी त्यांनी दिलेली आहे, त्याच्यानंतर रेडियस दिलेला आहे, जी ची व्हॅल्यू तुम्हाला घ्यायची आहे, आणि या ठिकाणी तुम्हाला कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन बिटवीन द टायर अँड द रोड तुम्हाला फाइंड आउट करायचंय. ओके, तर व्ही मॅक्स इक्वल्स टू अंडर रूट ऑफ द फॉर्म्युला सर्वांना माहित आहे, म्यूएस इंटू आरची. आता मी काही तुम्हाला हे सांगत बसणार नाहीये, सगळ्या गोष्टी या टाईपच्या आपण न्यूमरिकल सॉल्व्ह केलेल्या आहेत. ओके, तुम्ही सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. टेक द स्क्रीनशॉट. यस, त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 31 या ठिकाणी दिलेला आहे बघा. क्वेश्चन नंबर 31. याला थोडं मोठं करून घेऊ का, जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित अंडरस्टँड होईल, व्यवस्थित दिसेल. हा, क्वेश्चन नंबर 31 आहे. अ सर्क्युलर कर्व ऑफ 30 दाखवायचंय का? हा, स्क्रीनशॉट घ्यायचा. यस, झालं सर. ओके, क्वेश्चन नंबर 31 चा स्क्रीनशॉट घ्या. बघा या ठिकाणी क्वेश्चन नंबर 31 मध्ये तुम्हाला काय फाइंड आउट करायला सांगितलंय. मी जस्ट एक ओव्हरलुक करेन क्वेश्चनचा. फाइंड द प्रॉपर अँगल ऑफ बँकिंग. तुम्हाला अँगल ऑफ बँकिंग म्हणजे थीटा फाइंड आउट करायचा आहे. यस, ओके, आणि हे जे किलोमीटर पर आवर आहे याचं तुम्हाला मीटर पर सेकंड मध्ये कन्व्हर्जन करायचंय. या टाईपचा आपण क्वेश्चन घेतलेला आहे. थीटा इक्वल्स टू tan इनव्हर्स ऑफ व्ही स्क्वेअर अपॉन आर जी हा फॉर्म्युला आपण युज केलता. बरोबर आहे, आठवलंय सर्वांना? यस, त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 32 या ठिकाणी दिलेला आहे बघा. क्वेश्चन नंबर 32 काय आहे? क्वेश्चन नंबर 32 या टाईपचे पण आपण क्वेश्चन सॉल्व्ह केलेला आहे, बट थोडी अरेंजमेंट तुम्हाला क्वेश्चन नंबर 32 मध्ये करायची आहे. अ सर्कम्फरन्स ऑफ अ सर्क्युलर ट्रॅक इज. आता या ठिकाणी काय दिलेलं आहे? सर्कम्फरन्स दिलेला आहे. ओके, मग सर्कम्फरन्स म्हणजे याला मी 2πr म्हणू शकतो का? सर्कलचा सर्कम्फरन्स किती असतो? 2πr असतो. दॅट इज द 2πr ची व्हॅल्यू दिलेली आहे 1.256 किलोमीटर दिलेली आहे. ओके, तर या ठिकाणी याला मीटर मध्ये कन्वर्जन केलं तर 1.256 इंटू 10 चा पॉवर किती येणार आहे? 3 मीटर येणार आहे. ओके, तर आता ही 2πr ची व्हॅल्यू झालेली आहे. आपल्याला r ची व्हॅल्यू या ठिकाणी लागणार आहे. फाइंड द अँगल ऑफ बँकिंग ऑफ द रोड इफ द मॅक्झिमम स्पीड विथ विच अ कार कॅन बी ड्रिव्हन सेफली अलॉंग द, दॅट इज द. या ठिकाणी सेफ स्पीड किती दिलेली आहे? मॅक्झिमम सेफ स्पीड दिलेली आहे व्ही सेफ 20 मीटर पर सेकंद दिलेला आहे. तर किलोमीटर पर आवर दिलेलं नाही, मीटर पर सेकंद दिलेला आहे. तर या ठिकाणी डबल एसआय युनिट मध्ये कन्वर्जन करायची आवश्यकता नाहीये, बिकॉज मीटर पर सेकंद हे एसआय युनिट आहे. ओके, त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला काय करायचं बघा. आता इथं तुम्हाला या ठिकाणी आर विच इज इक्वल टू म्हणजे 2πr विच इज इक्वल टू 1.256 इंटू 10⁻³ असेल. तर आर इक्वल टू या ठिकाणी काय येणार आहे? 1.256 इंटू 10 चा पॉवर 3 अपॉन 1 मिनट. ऐसे कैसे हो रहा है यार?
अपॉन 2 इंटू पायची किंमत या ठिकाणी 2 पाय इकडे मल्टिप्लिकेशन मध्ये आहे, इकडे गेल्यानंतर डिवायडेशन. सो पायची किंमत 3.14 याचं तुम्हाला मल्टिप्लिकेशन डिवायडेशन करायचंय. आर ची किंमत तुम्हाला या ठिकाणी भेटेल विच इज इन द मीटर. त्याच्यानंतर जी ची व्हॅल्यू तुम्ही कन्सिडर करा, जी विच इज इक्वल टू 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर आहे. आणि तुम्हाला या ठिकाणी काय फाइंड आउट करायचं आहे, यू हॅव टू फाइंड आउट द अँगल ऑफ बँकिंग, दॅट इज तुम्हाला थीटा फाइंड आउट करायचा आहे. बरोबर आहे. फाइंड द अँगल ऑफ बँकिंग मीन्स थीटा इक्वल्स टू टॅन इनव्हर्स ऑफ व्ही स्क्वेअर अपॉन आर जी. हा फॉर्म्युला तुम्हाला यूज करायचा आहे. चला ठीक आहे, सर्वांना समजला. फक्त या ठिकाणी त्यांनी डायरेक्टली रेडियस न देता आपल्याला सर्कम्फरन्स दिलेला आहे. तर एक छोटं या ठिकाणी अरेंजमेंट आहे. तर अरेंजमेंट आपण केलेली आहे. सर्कम्फरन्स वरून आपण काय केलेलं आहे, रेडियस ऑफ द सर्क्युलर ट्रॅक फाइंड आउट केलेली आहे. येस, सर्वांना समजलंय. सो टेक द स्क्रीनशॉट आणि सॉल्व्ह करा सर्वांनी. यस, झालं सर्वांचं? येस सर. ओके. येस, व्हेरी गुड बेटा. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 33 तर एकदम इझी आहे. क्वेश्चन नंबर 33 एकदम इझी आहे. सांग तुम्हाला कसं दिलेलं आहे. क्वेश्चन नंबर 33, द रेडियस ऑफ द कर्वेचर, रेडियस दिलेला आहे म्हणजे राजांनो आर दिलेला आहे. अँगल ऑफ बँकिंग दिलेला आहे म्हणजे थीटा दिलेला आहे. फाइंड द मॅक्झिमम स्पीड. अच्छा, मॅक्झिमम स्पीड म्हणजे तुम्हाला काय करायचं, या ठिकाणी बँक कर रोड आहे आणि तुम्हाला या ठिकाणी व्ही मॅक्स फाइंड आउट करायचे. तर फाइंड आउट करता येईल व्ही मॅक्स विच इज इक्वल टू अंडर रूट ऑफ द आर जी टॅन थीटा. हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. सो टेक द स्क्रीनशॉट, टेक दिस for also the homework. ओके. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 34, क्वेश्चन नंबर 34 पण या ठिकाणी अँगल ऑफ बँकिंग वर दिलेला आहे. या ठिकाणी स्पीड आहे किलोमीटर पर आवर आणि या ठिकाणी रेडियस दिली असेल. बघा द रेडियस ऑफ कर्वेचर ऑफ अ मीटर गेज railway line at a place where the train is moving 36 km per hour is 50 meter. If there is no side thrust on the rail, find the elevation of the outer rail over the inner rail. Find the elevation of the outer rail over the inner rail म्हणजे तुम्हाला या ठिकाणी अँगल ऑफ बँकिंग, तर त्या रेल्वे ट्रॅकचा अँगल ऑफ बँकिंग किती असेल किंवा बँकिंग ऑफ रोड किती असेल तुम्हाला फाइंड आउट करायचंय. ओके, सेम फॉर्म्युला यूज करायचा, बाकी काहीच नाही. त्या ठिकाणी आपली कार होती, या ठिकाणी रेल्वे आहे, बस दॅट्स अ डिफरन्स. सो टेक द स्क्रीनशॉट. येस, त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 35 तुमच्या स्क्रीनवर आहे. बघा काय आहे क्वेश्चन नंबर 35. सो टेक दिस ऑल्सो फॉर द होमवर्क. A 1 kg stone tied at the end of the 1 meter long string is wheeled in a vertical circle with a constant speed, velocity दिलेला आहे. If the tension in the string is, अच्छा टेन्शन दिलेला आहे, then find the position of the string. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी काय करायचं, पोझिशन कुठं असेल हे तुम्हाला फाइंड आउट करायचंय. इथे लक्षामध्ये म्हणजे या ठिकाणी तुम्हाला काय फाइंड आउट करायचंय, त्याची पोझिशन फाइंड आउट करायची आहे. त्या स्ट्रिंगची पोझिशन कुठं असेल हे तुम्हाला फाइंड आउट करायचंय. पोझिशन म्हणजे तुम्हाला काय फाइंड आउट करायचंय, कळलं का रे? पोझिशन म्हणजे तुम्हाला काय फाइंड आउट करायचंय, कळलं का? थोडी हिंट सांगायची आहे का या न्यूमरिकलची? क्वेश्चन नंबर 35 ला रीड करा बघा. 1 kg स्टोन म्हणजे डायरेक्टली बघा या ठिकाणी जीवन डेटा मध्ये मास दिलेला आहे, किती आहे रे? 1 kg आहे. इज टाईड ऍट द एंड ऑफ द 1 मीटर म्हणजे या ठिकाणी रेडियस म्हणा किंवा लेंथ म्हणा विच इज इक्वल टू 1 मीटर दिलेला आहे. स्ट्रिंगला आपण वर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये फिरवलेला आहे विथ कॉन्स्टंट वेलोसिटी. वेलोसिटी दिलेली आहे किती? 5 मीटर पर सेकंड. इफ द टेन्शन इन द स्ट्रिंग इज, जर समजा त्या स्ट्रिंग मधलं टेन्शन 15.2 न्यूटन असेल, देन द पोझिशन फाइंड आउट करायची आहे. म्हणजे पोझिशन फाइंड आउट करायची म्हणजे काय फाइंड आउट करायचंय? यस, म्हणजे तुम्हाला अँगल फाइंड आउट करायचं या ठिकाणी. इथे लक्षामध्ये, अरे मला सांगा, अवका हा पार्टिकल आपण वर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये फिरवलाय. जर समजा अँगल 0 आला तर त्याची पोझिशन बॉटमला, जर समजा अँगल 90 आला तर त्याची पोझिशन मिडवेला, आणि जर समजा अँगल 180 आला तर त्याची पोझिशन कुठं असेल? टॉपला असेल. इथे लक्षामध्ये या ठिकाणी दिस इज द मिडवे अँड धिस इज द बॉटम. आली का लक्षामध्ये? येस ऑर नो सांगा मला. येस सर. ओके, तर आता पोझिशन कशी फाइंड आउट करायची बेटा? टेन्शन ऍट द एनी पॉइंट आपल्याला माहित आहे, टी इक्वल्स टू फॉर्म्युला काय आहे रे? एम व्ही स्क्वेअर अपॉन आर प्लस एम जी कॉस थीटा. तर टी माहित आहे, एम माहित आहे, व्ही माहित आहे, आर माहित आहे, प्लस एम जी पण माहित आहे सर. मग कॉस थीटा फाइंड आउट करा आणि त्याच्यानंतर थीटा फाइंड आउट करा. येस, लक्षामध्ये आणखीन याच्यापेक्षा आणखीन थोडी हिंट सांगायची का? मला वाटतं एवढी हिंट सफिशियंट आहे, कारण एवढी हिंट बी कोणी सांगत नाही म्हणा. ओके, लक्षामध्ये सर्वांच्या ना? येस सर.
ओके, व्हेरी गुड. हा थोडा ट्रिकी न्यूमरिकल आहे, हे 100% सॉल्व्ह करा. येस, ओके. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 35 झालेला आहे. क्वेश्चन नंबर 36 हा पण होमवर्कसाठी घ्या. क्वेश्चन नंबर 36 काय आहे बघा. क्वेश्चन नंबर 36, अ स्टोन वेइंग. आता हा पण व्हॉट मॅक्सिमम स्पीड इट possess at a bottom having the tension. ओके, तर या ठिकाणी तुम्हाला टेन्शन दिलेलं आहे बॉटमचं आणि त्या ठिकाणी मॅक्सिमम स्पीड फाइंड आउट करायची आहे. ओके, तुम्ही फाइंड आउट करू शकता. सो टेक दिस फॉर द होमवर्क. क्वेश्चन नंबर 36 अशा टाईपचं न्यूमेरिकल आपण सॉल्व्ह केलेलं आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 37. ओके, सो क्वेश्चन नंबर 37 काय बघा. फाइंड द टेन्शन इन द स्ट्रिंग ऍट द हॉरिझॉन्टल पोझिशन. म्हणजे या ठिकाणी व्हर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये या ठिकाणी हॉरिझॉन्टल म्हणजे तुम्हाला काय करायचंय, मिडवेचं टेन्शन फाइंड आउट करायचंय. तर टेन्शन ऍट एनी पॉइंटचा फॉर्म्युला तुम्हाला माहित आहे. टी इक्वल्स टू फॉर्म्युला कोणता आहे, एम व्ही स्क्वेअर अपॉन आर प्लस एम जी कॉस थीटा. बट या ठिकाणी तुम्हाला थीटाची व्हॅल्यू किती पुटअप करायची आहे, 90 डिग्री पुटअप करायची आहे. सो कॉस 90 ची व्हॅल्यू किती असते रे, कॉस 90 ची व्हॅल्यू कॉस 0 असतो. कॉस 90 किती असतं, यस एनीवन, कॉस 90 ची व्हॅल्यू किती असते, कॉस 01, कॉस 90 0, बरोबर आहे. या ठिकाणी ही जी टोटल टर्म आहे ही 0 होणार आहे, कारण की 0 इंटू एम जी 0 होणार आहे. म्हणजे टी इक्वल्स टू एम स्क्वेअर अपॉन आर, फक्त हा फॉर्म्युला येईल. म्हणजे फायनल फॉर्म्युला टी इक्वल्स टू एम व्ही स्क्वेअर अपॉन आर, दॅट इज द टेन्शन ऍट द हॉरिझॉन्टल पोझिशन, दॅट इज द टेन्शन ऍट द हॉरिझॉन्टल म्हणा किंवा मिडवे पोझिशन म्हणा. यस, आलं लक्षामध्ये, यस ऑर नो सांगा. येस सर. ओके, त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 37 झाला. आता क्वेश्चन नंबर 38 बघा काय दिलेला आहे. क्वेश्चन नंबर 38 हा पण एकदम इझी आहे, सॉल्व्ह करतो मी. फाइंड द स्पीड ऍट द लोएस्ट पॉइंट ऑन अ सर्कल. तर तुम्हाला काय करायचं, स्पीड फाइंड आउट करायचं आहे ऑन द, दॅट इज द स्पीड ऍट द लोएस्ट पॉइंट तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. बघा काय दिलेलं आहे, अ स्मॉल स्टोन टाईड टू अन इनएक्सटेन्सिबल स्ट्रिंग ऑफ नेग्लिजिबल मास इज रोटेटेड इन अ सर्कल ऑफ रेडियस. म्हणजे या ठिकाणी डायरेक्टली आर दिलेला आहे, आर ची व्हॅल्यू किती आहे, 2 मीटर आहे, इन अ वर्टिकल प्लेन. फाइंड द स्पीड ऍट द लोएस्ट पॉइंट. तर या एका ठिकाणी समजा जर एखादा पार्टिकल वर्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असेल तर वेलोसिटी ऍट द बॉटमचा फॉर्म्युला आपल्याला माहित आहे, दॅट इज द व्हीबी विच इज इक्वल्स टू अंडर रूट ऑफ किती आहे रे, 5rg फॉर्म्युला आहे. जर समजा वेलोसिटी ऍट टॉप असेल तर VA विच इज इक्वल्स टू अंडर रूट ऑफ द RG फॉर्म्युला आहे, बरोबर आहे. आणि वेलोसिटी ऍट द मिडवे काय आहे, VC विच इज इक्वल्स टू अंडर रूट ऑफ द 3rg. हे 3 फॉर्म्युले सर्वांना माहितच असतील आय होप, बरोबर आहे. सो या ठिकाणी फाइंड द स्पीड ऍट द लोएस्ट पॉइंट आपल्याला फाइंड आउट करायचंय, म्हणजे VB आपल्याला फाइंड आउट करायचंय. सो 5rg दिलेला आहे, अंडर रूट ऑफ द 5rg. यस, समजलं सर्वांना. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला हा फॉर्म्युला यूज करायचा आहे आणि हे फॉर्म्युले पण तुम्ही ठेवू शकता. दिस इज फॉर द ऍडव्हान्स. यस, क्वेश्चन नंबर संतोषी काय म्हणते, सर प्लीज शो द क्वेश्चन नंबर 37. आय वॉन्ट टू टेक द स्क्रीनशॉट. ओके शुअर, ठीक आहे, टेक द स्क्रीनशॉट. क्वेश्चन नंबर 37. हा, त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 38 झालाय. क्वेश्चन नंबर 39. ओके, क्वेश्चन नंबर 39 बी एकदम इझी आहे. सो टेक दिस फॉर द होमवर्क. सर्वांनी सॉल्व्ह करायचं आहे. ओके, घेतलं स्क्रीनशॉट. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 40 कडे आपल्याला ओळायचंय. ओके चलो, क्वेश्चन नंबर 40 और ये रहा आपके स्क्रीन पर. आता या ठिकाणी हा जो क्वेश्चन आहे, हा क्वेश्चन आपण घेतलेला आहे आपल्या बुक मधून घेतलेला आहे. ओके, तर या ठिकाणी बघा बुक मधला आपला क्वेश्चन हा आहे आणि हा तुम्हाला क्वेश्चन काय करायचा आहे, या ठिकाणी मी कॉपी पेस्ट केलेला आहे, हा आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. क्वेश्चन नंबर 40. आता आपण काही बुक मधले क्वेश्चन घेऊया, त्याच्यानंतर आपण एक्सरसाइजचे आणि प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन घेऊया. ओके, हो. सो क्वेश्चन नंबर 40 या ठिकाणी दिलेला आहे. बघा काय दिलंय क्वेश्चन नंबर 40. अ मोटरसायकलिस्ट टू बी रिट्रीटेड ऍज अ पॉइंट मास. म्हणजे मोटरसायकलिस्टला काय करा, ऍज अ पॉइंट मास म्हणून कन्सिडर करा. बरं ठीक आहे, कन्सिडर केलं. इज टू अंडरटेक द हॉरिझॉन्टल सर्कल्स इनसाइड द सिलेंड्रिकल वॉल. अच्छा, एक सिलेंड्रिकल वॉल आहे, त्याला आपण वेल ऑफ डेथ म्हणूया. तर या ठिकाणी वेल ऑफ डेथ मध्ये काय होत आहे, तो जो
कोण आहे, मोटरसायकलिस्ट आहे, तो काय करत आहे, हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन परफॉर्म करत आहे. ठीक आहे, अच्छी बात आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी इनसाइड द सिलेंड्रिकल वॉल ऑफ वेल ऑफ द इनर रेडियस. तर या ठिकाणी इनर रेडियस म्हणजे किती दिलेलं आहे, सो या ठिकाणी तुम्हाला G1 डेटा मध्ये लिहायचं आहे. इनर रेडियस किती दिलेला आहे, म्हणजे R दिलेला आहे डायरेक्टली. ओके, सो रेडियस किती दिलेला आहे, दॅट इज द 4 मीटर दिलेला आहे. कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन बिटवीन द टायर अँड द वॉल. ओके, या ठिकाणी कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन म्हणजे म्यूएस दिलेला आहे, किती दिलेला आहे, 0.4 दिलेला आहे. कॅल्क्युलेट द मिनिमम स्पीड अँड द फ्रिक्वेन्सी नेसेसरी टू परफॉर्म दिस स्टंट. तर या ठिकाणी तुम्हाला काय करायचंय, मिनिमम फ्रिक्वेन्सी फाइंड आउट करायची आहे आणि त्याच्यानंतर कॅल्क्युलेट द मिनिमम स्पीड. सो या ठिकाणी मिनिमम स्पीड तुम्हाला फाइंड आउट करायची आहे, मिनिमम स्पीड, आणि या ठिकाणी फ्रिक्वेन्सी तुम्हाला फाइंड आउट करायची आहे. एकदम इझी आहे. जी ची व्हॅल्यू तुम्हाला किती यूज करायची आहे, यस, जी ची व्हॅल्यू या ठिकाणी त्यांनी सांगितले, जी इक्वल्स टू डायरेक्टली 9.8 न यूज करता 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर यूज करा. ओके, चला ठीक आहे, सॉल्व्ह करूया. एकदम इझी क्वेश्चन आहे. आता मला सांगा, वेल ऑफ डेथचा फॉर्म्युला सर्वांना माहित आहे. ओके, सो वेल ऑफ डेथ मध्ये मिनिमम स्पीड किती असते रे, मिनिमम स्पीडचा फॉर्म्युला, यस, द मिनिमम स्पीड in the well of death. The minimum speed in the well of death. फॉर्म्युला किती आहे, यस, कोणता फॉर्म्युला आहे, v minimum which is equals to under root of the, यस, काय फॉर्म्युला आहे, rg upon μs हा फॉर्म्युला आहे. ओके, v minimum which is equals to under root of the rg upon μs हा फॉर्म्युला आहे. फॉर्म्युला आठवले सर्वांना. ओके, आर ची किंमत किती आहे सांगा बरं, आर ची किंमत सर्वात पहिल्यांदा चेक करा, ऑल युनिट एसआय युनिट आहेत का, यस, ऑल युनिट एसआय युनिट आहेत का, या ठिकाणी तुम्ही चेक करू शकता. सर्वात पहिल्यांदा कोणतं बी पीजीचं न्यूमेरिकल सॉल्व्ह करायचं असेल तर आपण काय करतो, ऑल युनिट एसआय युनिट आहेत का, यस, या ठिकाणी मीटर आहे सर, याला युनिट नसतं, बरोबर आहे, या ठिकाणी मीटर पर सेकंड स्क्वेअर आहेत, म्हणजे ऑल युनिट एसआय युनिट आहेत. तर आर ची व्हॅल्यू किती दिली रे, आर ची व्हॅल्यू 4 आहे, तर 4 मग ऍज इट इज पुट अप करा. जी ची व्हॅल्यू डायरेक्टली 10 आहे आणि म्यूएच ची व्हॅल्यू किती आहे, 0.4 आहे. ओके, चला ठीक आहे, याचं कॅल्क्युलेशन करूया. कॅल्क्युलेशनचा पार्ट बी खूप इझी आहे. डायरेक्टली आता या ठिकाणी आपण काय केलेलं आहे बघा, 4 into 10, बरं ठीक आहे, 4 upon 0.4, तर या ठिकाणी किती होता, दिस इज द 0.4. तर याचं समजा जर तुम्ही डिवायडेशन केलं तर किती येतं, या ठिकाणी 4 न जर तुम्ही समजा याला डिवायडेशन केलं, यस, किती येणार आहे, 0.4 न 4 ला डिवाइड करा, तर या ठिकाणी मला वाटतं 10 येतं डिवायडेशन, बरोबर आहे, बरोबर करेल. चला ठीक आहे, हो का, एक मिनिट, हे 0.4 सॉरी, एक मिनिट, काय करतो, हा जो पॉइंट आहे हा मी राईट साईडला शिफ्ट करतो एक डिजिटनं. जर समजा मी पॉइंट राईट साईडला एक डिजिटनं शिफ्ट केला तर या ठिकाणी वर्क आता काय येणार आहे, 4 into 100 येणार आहे, बरोबर आहे, कारण की या ठिकाणी पॉइंट कुठं नाही म्हणजे इथं असतो. जर समजा मी दोन्ही पण साईडचा 0.1 कसं येईल आन्सर, 0.1 कसं येईल, हा सांगतो बघा काय येईल. तर या ठिकाणी जर समजा 0.4 ला जर पॉइंट मी इकडे शिफ्ट केला आणि वर समजा एक डिजिट वाढवला, वर 100 येईल, खाली 4 येईल. ओके, 4 4 कॅन्सल होईल, म्हणजे या ठिकाणी काय येईल, अंडर रूट ऑफ द 100 येईल, आणि अंडर रूट ऑफ 100 म्हणजे सर्वांना माहित आहे 10 आहे. म्हणजे या ठिकाणी व्ही मिनिमम विच इज इक्वल टू काय आलेला आहे, 10 आलेला आहे आन्सर, आणि एसआय याचं मीटर पर सेकंद आलेला आहे. आणि या ठिकाणी कॅल्क्युलेशन मध्ये चुका होऊ शकतात बरं. 4 upon 0.4, काही मुलं काय करतात या ठिकाणी 0.1 लिहितात आन्सर, पण 0.1 आन्सर येत नाहीये. ओके, याचा आन्सर आपण आताच फाइंड आउट केलं, 4 into 10 upon 0.4. जर समजा हा जो पॉइंट आहे हा जर मी राईट डिजिटला एक शिफ्ट केला आणि या ठिकाणी 0 दिला तर या ठिकाणी काय येतं, 4 4 कॅन्सल आणि 100 येतं. बरोबर आहे ना सर, अरे 0.4 upon 4 नाही येते, 0.4 upon 4 जर असलं असतं तर बरोबर आलं असतं, बरोबर आहे, बट हे 4 upon 0.4 आहे, त्याच्यामुळे आन्सर याचं वेगळं येणार आहे. जर 0.4 upon 4 आला असतं तर याचा आन्सर 0.1 आला असतं. सुदीप, ओके, ठीक आहे, समजलं सुदीप, येस, करेक्ट, व्हेरी गुड. तर या ठिकाणी आपण आता काय केलेलं आहे, मिनिमम स्पीड फाइंड आउट केलेली आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय फाइंड आउट करायचंय, फ्रिक्वेन्सी आपल्याला फाइंड आउट करायची आहे. आता फ्रिक्वेन्सी आपण कशी फाइंड आउट करणार आहे बघा,
येस येस, सुबोध ओके, येस. तर या ठिकाणी फ्रिक्वेन्सी आपल्याला फाइंड आउट करायचं असेल तर फॉर्म्युला काय आपल्याकडे, एन विच इज इक्वल्स टू व्ही मिनिमम अपॉन, एक मिनिट, या ठिकाणी फॉर्म्युला दिलाय व्ही मिनिमम अपॉन सर्कम्फरन्स फॉर्म्युला आहे. येस, या ठिकाणी मिनिमम फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला आहे एन विच इज इक्वल्स टू मिनिमम स्पीड अपॉन सर्कम्फरन्स, दॅट इज द 2π r फॉर्म्युला आहे. ओके, आता काही विद्यार्थी विचार करत असतील की सर हा फॉर्म्युला ऍक्च्युअल मध्ये कसा डिराईव्ह केलेला आहे. सांगतो, सगळ्या गोष्टी सांगतो, कारण की हा फॉर्म्युला आपण शिकलाच नाहीये, बरोबर आहे. बट हा फॉर्म्युला कसा डिराईव्ह केलेला आहे मला सांगा. या ठिकाणी v इक्वल्स टू काय असतं रे, v इक्वल्स टू r ओमेगा असतं. सर्वांना माहित आहे v इक्वल्स टू काय असतं, r ओमेगा असतं. मग त्याच्यानंतर मला सांगा ओमेगा विच इज इक्वल्स टू काय आहे, v अपॉन r आहे, बरोबर आहे. आणि ओमेगा म्हणजे काय असतं, 2πn असतं, सर्वांना माहित आहे. म्हणजे 2πn विच इज इक्वल्स टू काय येणार आहे, v अपॉन r येणार आहे. मग या ठिकाणी n विच इज इक्वल्स टू v अपॉन या ठिकाणी 2πr येणार आहे. म्हणजे n इक्वल्स टू v अपॉन 2πr येणार आहे. आणि लक्षामध्ये, म्हणजे या ठिकाणी डायरेक्टली तुम्ही फॉर्म्युला यूज करू शकता. द मिनिमम फ्रिक्वेन्सी is given by, okay, so minimum frequency is given by n equals to v minimum upon 2πr. आणि हा फॉर्म्युला कसा आलेला आहे, या स्टेप फॉलो करून आपण हा फॉर्म्युला ऑब्टेन केलेला आहे. सर्वांना समजलंय फॉर्म्युला कसा आलेला आहे. ओके, त्याच्यानंतर या ठिकाणी बघा, या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुट अप करा, तर काय येणार आहे, हा काय येणार आहे, n विच इज इक्वल्स टू, हायलाइटर कुठे गेला आपला, व्ही मिनिममची व्हॅल्यू किती आलेली आहे, 10 आलेली आहे. सो 10 अपॉन या ठिकाणी 2 इंटू पायची किंमत 10 यूज करायची आहे. आर ची किंमत किती दिलेली आहे, आर ची किंमत 4 आहे, बरोबर आहे. आर ची किंमत किती दिली, 4 दिलेली आहे. आता बघा, या ठिकाणी 10 कॅन्सल झालं, या ठिकाणी 10 कॅन्सल झालं. त्याच्यानंतर या ठिकाणी काय उरलं, 1 अपॉन 4 दोन्ही 8 उरलं. तर याचं डिवायडेशन किती येईल, या ठिकाणी येईल 8 1 8. त्याच्यानंतर किती उरले, 2 उरले. किती झाले रे, 20 झाले. सो या ठिकाणी 8 दोन्ही 16, त्याच्यानंतर 4 उरले 40 झाले, 8 पंचे 40. म्हणजे यानी इक्वल्स टू या ठिकाणी किती येणार आहे, नियर अबाउट 0.1, सॉरी कुठे गेला, 125 रिव्होल्यूशन पर सेकंद येणार आहे. म्हणजे एका सेकंदाला किती रिव्होल्यूशन, 0.125. ओके, जर समजा याला आपल्याला रिव्होल्यूशन पर मिनिट फाइंड आउट करायचं असेल तर काय करावं लागेल, 60 न मल्टिप्लाय करावं लागेल. सो 0.125 ला 0.125 ला याला जर समजा तुम्ही 16 न मल्टिप्लाय केलं तर हे काय येईल, आरपीएम मध्ये, दॅट इज द रिव्होल्यूशन पर मिनिटामध्ये येईल. ओके, आता हे तुम्हाला कॅल्क्युलेट करायची आवश्यकता नाही, दिस इज द करेक्ट आन्सर. बट 0.125 रिव्होल्यूशन पर सेकंद, याचा तेवढा आपल्याला अर्थ कळत नाही. आपल्याला रिव्होल्यूशन पर मिनिट म्हणजे एका मिनिटाला किती रिव्होल्यूशन होतात हे आपल्याला लवकर कळतं. त्याच्यामुळे या ठिकाणी आपण मल्टिप्लाय करूया. बट मल्टिप्लाय करायची काही गरज नाहीये. ओके, डायरेक्टली ही एसआय युनिट आहे, रिव्होल्यूशन पर सेकंद ही एसआय युनिट आहे. बट पुस्तकामध्ये जे आन्सर दिलेला आहे या ठिकाणी काय दिलेलं आहे बघा, 0.4 हा काय दिलेला आहे, रिव्होल्यूशन पर सेकंद दिलेला आहे. ओके, तर या ठिकाणी ओके ठीक आहे. याला मी काय करतो, एक मिनिट, याला मिनिटामध्ये कन्वर्जन करतो. सो 0.125 इंटू 60. चला ठीक आहे, याचं मल्टिप्लिकेशन करा. हा साहेबाच्या 30 ला 0 चले 3, साई दोन्ही 12, 12 3 15 ला 5, सॉरी साई दोन्ही 12, 12 3 15 ला 5, 7 चाललं 1 6 1 6 6 1 7. सो या ठिकाणी दिस इज 0, म्हणजे किती आलेला आहे, 3 डिजिट नंतर पॉइंट म्हणजे 7.5 आलेला आहे. आपलं आन्सर किती आलंय, आन्सर कुठे चुकालंय का आपलं, एक मिनिट, यस आन्सर आपलं कुठं चुकालंय का, पायची किंमत यांनी 10 यूज केली, 10 कॅन्सल, 4 दोन्ही 8. हा, यांनी जे आन्सर फाइंड आउट केलेलं आहे ते आन्सर यांचं चुकलेलं आहे. एवढं आन्सर येत नाहीये, 0.4 रिव्होल्यूशन पर सेकंद आन्सर येत नाहीये. आन्सर आपलं जे करेक्ट आहे हेच आन्सर करेक्ट आहे, दॅट इज द 0.125 रिव्होल्यूशन पर सेकंद. दिस इज द करेक्ट आन्सर. ओके, कारण की त्यांनी, अरे एक मिनिट, या ठिकाणी यार पायची किंमत आपण 10 कसं काय घेऊ शकतो, पायची किंमत तर 3.14 आहे ना. यही पर लोचा है. देखो यहाँ पर समझ में आ रहा है,
अरे या ठिकाणी व्ही मिनिमम आपण 10 घेतली, ठीक आहे, मान्य आहे. बट पायची किंमत किती आहे? जी ची किंमत 10 दिलेली आहे, बट पायची किंमत सर्वांना माहित आहे 3.14 इंटू या ठिकाणी काय येणार आहे 4 येणार आहे. जर समजा याचं जर आपण समजा डिवायडेशन मल्टिप्लिकेशन केलं तर हे डिवायडेशन मल्टिप्लिकेशन नियरली इक्वल टू 0.4 येणार आहे. ओके, म्हणजे 0.399 येईल. सो 0.4 रिव्होल्युशन पर सेकंद आपण याला म्हणू शकतो. येस, आलं लक्षामध्ये? बघा या ठिकाणी अशा कधी कधी स्मॉल मिस्टेक होऊ शकतात, कारण की पायची किंमत 3.14 आहे, सर्वांनाच माहित आहे. ओके, बट बाय मिस्टेक आपलं ते आलेलं आहे आन्सर. सो 0.4 रिव्होल्युशन पर सेकंद, दिस इज द परफेक्ट आन्सर. आलं लक्षामध्ये? यस. येस और नो मला सांगा कमेंट करून, माईक ऑन करून सांगा. येस सर. येस सर. ओके, ठीक आहे. तर या ठिकाणी आपले 40 न्यूमरिकल झालेले आहेत पहिल्या चॅप्टरचे. या ठिकाणी आपण थांबूत आणि उद्या आपण 10 न्यूमरिकल घेणार आहोत. आता मोस्ट ऑफ आपण एक्सरसाइजचे न्यूमरिकल आणि प्रिव्हियस इयरचे आपण न्यूमरिकल उद्या आपण घेऊया. म्हणजे उद्या आपले टोटल फर्स्ट चॅप्टरचे 50 न्यूमरिकल आपले एंड होतील. ओके, आणि जेवढा होमवर्क दिलेला आहे तेवढा लगेच तुम्हाला आता सॉल्व्ह करायला बसायचंय आणि 1 बाय 1 न्यूमरिकल तुम्हाला सॉल्व्ह करायचे. ओके, जर समजा कोणत्या न्यूमरिकल मध्ये अडचण असेल तर मला उद्या तुम्ही विचारू शकता. यस. येस सर. ओके, चला ठीक आहे. एव्हरीथिंग इज ओके, ऑल इज वेल. सर हा या क्वेश्चनचे स्क्रीनशॉट काढायचे कोणतं? आता सॉल्व्ह केलेलं सर. हा, याला आपल्याला बघा काय फाइंड आउट करायचंय, आपल्याला कॅल्क्युलेट द मिनिमम स्पीड फाइंड आउट करायची होती. मिनिमम स्पीड आपण फाइंड आउट केली, त्याच्यानंतर फ्रिक्वेन्सी नेसेसरी टू परफॉर्म दिस स्टंट. ओके, तर मिनिमम फ्रिक्वेन्सी आपल्याला फाइंड आउट करायची होती, तर आपण मिनिमम फ्रिक्वेन्सी या ठिकाणी फाइंड आउट केलेली आहे, म्हणजे 0.5 रिव्होल्युशन पर सेकंद. ओके, समजले? येस सर. ओके, सर आणि स्क्रीनशॉट काढायचे होते. हा बरोबर. आणि हा जो फॉर्म्युला आहे, हा फॉर्म्युला कसा ऑब्टेन केला या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलेला आहे. ओके, आता पुस्तकात हे काही एक्सप्लेनेशन दिलेलं नाही, पुस्तकात डायरेक्टली हा फॉर्म्युला दिलेला आहे आणि हा फॉर्म्युला पण आपल्यासाठी नवीनच आहे. डायरेक्टली हा फॉर्म्युला लक्षात येत नसेल तर डायरेक्टली तुम्ही काय करू शकता, या फॉर्म्युल्यावर तुम्ही काय करू शकता, हे फॉर्म्युला तुम्ही फायनली डिराईव्ह करू शकता. ओके, चालते, ठीक आहे. स्क्रीनशॉट घ्यायचे पहिल्यापासून. ओके, पहिल्यापासून तुम्ही घेऊ शकता स्क्रीनशॉट. व्हिडिओला मी या ठिकाणी पॉज करतोय.